पुढली बातमी, काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राजीनामा सुपूर्द केलाय। अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्ती मानले जातात। अंतापूरकरांवरती क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप होता। अंतापूरकर नांदेडच्या देगलूरचे आमदार आहेत। अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात। अशोक चव्हाण सध्या भाजपमध्ये आहेत। अंतापूरकरांवरती क्रॉस वोटिंग केल्याचा विधान परिषदेच्या निवडणुकीत आरोप केला गेला होता। अंतापूरकर हे नांदेडचे देगलूरचे आमदार आहेत। अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। रौनक कुकडे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। रौनक, विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर ज्या आमदारांवरती क्रॉस वोटिंगचा आरोप केला गेला त्यातले हे एक अंतापूरकर आमदार जे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती आणि त्यावरती आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय। निश्चितपणे आपण बघू शकतो की काल उशिरा जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि आपला आमदार पदाचा जो आहे तो राजीनामा दिला। आणि हे पहिलेपासूनच साधारणतः अनेक लोक अपेक्षा करत होते, कारण ते अशोक चव्हाण यांच्या जवळचे आमदार मानले जातात आणि मुख्यतः अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जातील तेव्हाही अपेक्षा करण्यात आली होती। मात्र तेव्हा तसा डिसिजन त्यांनी घेतला नाही। मात्र आता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार आज किंवा उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे। फक्त अंतापूरकरच नाही तर जी माहिती उपलब्ध सूत्रांच्या वतीने होते की 3 ते 4 आमदार असे आहेत काँग्रेसचे जे भाजपच्या संपर्कात आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। तृप्ती, रौनक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।